धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी करुणा शर्मा यांनी पहिली पत्नी म्हणून कोर्टाची मान्यता, दरमहा 1,25,000 रुपये पोटगीचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी सरकारचा मोठा निर्णय, लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींचा खर्च. देणार नव्हता तर शेतकरी कर्जमाफीची घोषणा का केली? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल. सोयाबीनसाठी आंदोलनाचा इशारा. दिल्लीत भाजपचा विजय होणार नाही, संजय राऊत यांचा दावा. म्हटले, इंडिया आघाडीतले दोन्ही प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले होते. राज्यात मंत्र्यांना बहुमताचे डिप्रेशन, तर देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा महायुतीवर पलटवार. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात. तापमानात आणखी वाढ होण्याची हवामान विभागाचा अंदाज. वाल्मिकांनाच्या बातम्या मोबाईलवर का पाहतो? दोघांकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, संतोष देशमुख करण्याची ही धमकी. पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू, जिल्ह्याची मागणी करण्यामागे रहस्य दडले, एकनाथ खडसेंची टीका. धनंजय मुंडेंचा पापाचा घडा भरत आला. त्यांनी आता तरी आरोप मान्य केले पाहिजेत, कोर्टाने दोषी ठरवले. तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मारहाण केली, वाढीव पोटगी आणि हिंसाचाराच्या मुद्द्यावरून हायकोर्टात जाणार, करुणा मुंडे यांचं वक्तव्य. माफी मागतानाही शिवकार्यहीन लेखण्याचा कावा. अभिनेते किरण मानेंचा राहुल सोलापूरकरांवर पुन्हा संताप, सामदाम दंडभेद शब्दप्रयोगावर आक्षेप. सेनगाव पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेची अनियमितता 25 लाखांवर, व्हाउचरवर बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा संशय. धनंजय मुंडे यांचे पाय खोलात, कृषी खात्यात घोटाळ्यापूर्वी व्ही राधांची केली तडकाफडकी बदली, खरेदी प्रस्तावाला होता विरोध. सरकारला कंत्राटदाराकडून कट मिळतो, त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. एकेकाळी संपन्न असणाऱ्या महाराष्ट्राच्या तिजोरीत खडाखडात आवाड. राज्यात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश. प्रशासनाचे कुक्कुटपालनातील कोंबड्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवले. लाडक्या बहिणींची मताचा सत्तेसाठी वापर, रोहित पवार. विद्यापीठाने विज्ञान आणि अध्यात्माची गल्लत करू नये, मंदिर व्यवस्थापन विषय पैठण विद्यापीठात सुरू करावा. हिंगोली ते रिसोड मार्गावर भरधाव बसची दुचाकीला धडक, 2 जण ठार तर अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार. अनुप जलोटांच्या सुरेल भजनांनी रसिक मंत्रमुग्ध. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर. मडी मायंबा रोपवेसाठी गडकरी, नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. संजीवनी समाधी मंदिराचे भूमिपूजन. प्रकल्प मंजुरीनंतर 30 वर्षांनी धावली नगरपेठ रेल्वे. दक्षिणेतील प्रवाशांना शिर्डी शनी शिंगणापूरला जाणे शक्य. परळीपर्यंत 2026 पर्यंत क्षमतेने धावणार.